आज लोक मुली सुद्धा देतात कोणाला? नोकरीवाल्याला. मुलाला शेती आहे, 50-50 एकर शेती आहे. मुलाला माहिती आहे शेती करणाऱ्या मुलाला मुलगी देत नाहीत म्हणून तो मुलगा नोकरी शोधत शहरात जातो. गावाकडे शेती पडात पडते, इकडे 15-20 हजार महिन्यानं पगारानं काम करतो. पण सांगायचं मला एकच, तरुण मंडळीला सुद्धा पहिल्या काळात मुली दिल्या जायच्या, आताही विचारतात शेती आहे का? शेती असेल तर पोरगी देऊ, पण मुलाला नोकरी पाहिजे आणि मुलगी शेतात जाणार नाही. शेवटची पिढी राहिली आता शेती करणारे, त्या माणसाला जपणं फार गरजेचं आहे. तरुण मंडळींनी शेती करणं फार गरजेचं आहे. पैसा कमवणं चालू राहील, व्यवसाय करणं चालू राहील, पण ज्या दिवशी ही शेती करणारी शेवटची पिढी संपून जाईल ना, त्या दिवशी मात्र पैसा कामाला नाही येणार आहे, पैशानं पोट नाही भरणार आहे. त्या दिवशी अन्न पिकवणारा शेतकरीच पाहिजे. शेती केल्याशिवाय पर्याय नाहीये. पोट कसं भरवलं जाणार आहे? 1.5 लाख रुपये पगार आहे, 10,000 रुपये खाऊन दाखवा म्हणा कोणा. कोरोनाच्या काळात सुद्धा शिकून गेलाय, सगळे धंदे बंद पडले, सगळे काम बंद पडले, पण शेतकऱ्याची शेती मात्र नाही बंद पडली. शेवटची पिढी आहे, म्हातारी माणसं अजून आहेत, लुगड्यावाले, फेट्यावाले, नाट्यवाले दिसतात आपल्याला. शेवटची पिढी आहे, डोक्यावरती पाठी घेऊन सकाळी सकाळी घरातली कामं करून जे शेतामध्ये जाऊन दिवसभर काबाड कष्ट करतात.